9 आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये होते आणि या सगळ्यांना आता न्यायालयानं निर्दोष मुक्त केलेलं आहे। 3 जून 2006ला मुंबईमध्ये नवी मुंबईतल्या कळंबोली या ठिकाणी राजकीय वादामधून पवनराजे निंबाळकरांची गोळ्या झाडून हत्या झाली। या गोळीबारामध्ये पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला। 2 अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावरती गोळीबार केला आणि या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींना त्यांच्यावरती हा ठपका ठेवण्यात आला होता। या संपूर्ण प्रकरणामध्ये माजी खासदार पद्मसिंह पाटील हे या संपूर्ण प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचं सांगण्यात आलं होतं, तसा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणात शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधले बसपाचे नेता कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी, रातूरमधले सतेश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी देखील होते। राजकीय वैरामधून जवळजवळ 25 लाखांची सुपारी देऊन हे हत्याकांड घडवल्याचं सांगितलं गेलं, तशा पद्धतीनं आरोप करण्यात आला। 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव 2 आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळं सुनावणी लांबणीवर गेली। आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख देखील मागितलेली होती। या संपूर्ण प्रकरणाचा निकाल हा न्यायालयामध्ये न्यायाधीशांनी वाचून दाखवलेला आहे। हे संपूर्ण पहिलं प्रकरण आहे असं देखील म्हटलं जातं की संपूर्ण निकाल जो आहे तो वाचून दाखवण्यात आला होता। 20 वर्षानंतर लागणाऱ्या या निकालाकडे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। अशातच आज तब्बल 20 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे। निकाल वाचन करताना या संपूर्ण प्रकरणाची भिस्त माफीच्या साक्षीदारावर असणार असं न्यायमूर्तींनी म्हटलं होतं। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा पाया ठिसूळ असल्याचं देखील न्यायमूर्तींनी सांगितलं। 2006 पासून प्रलंबित होता हा संपूर्ण प्रकरण, त्याची सुनावणी सुरू झाली। या खटल्याच्या सुनावणीला काही कारणास्तव उशीर झाला असं देखील न्यायमूर्ती म्हणाले। 20 वर्षांनी मी हा निकाल देतोय असं देखील त्यांनी सांगितलं। ही दुर्दैवी घटना आहे, एका लोकनेत्याची अशा प्रकारे गोळ्या झाडून हत्या होते। कळंबोली या ठिकाणी गोळीबार करत ही हत्या करण्यात आली होती। सुरुवातीचा या संपूर्ण प्रकरणातला जो तपास आहे तो कळंबोली पोलिसांनी केला होता, मात्र काही दिवसानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेकडे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला। त्यानंतर सीबीआयनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला। दोषारोपपत्र येईपर्यंतचा तपास झालेला होता आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची रायगड कोर्टामध्ये सुनावणी देखील झाली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं हा खटला या कोर्टात आला। या प्रकरणात अनेक सरकारी वकील बदलले सुद्धा गेले होते। आरोपींचे जबाब झाले। अंतिम सुनावणीवेळी आता या अधिकाऱ्यांकडे हा तपास झाल्यानं उशीर झाला असं देखील न्यायमूर्तींनी यावेळेला आपलं मत नोंदवलं। न्यायालय कायद्याच्या चौकटीत राहून हा निकाल दिला जातोय असं देखील ते म्हणाले। 127 साक्षीदारांची साक्ष या संपूर्ण प्रकरणामध्ये तपासली गेली होती। यातला एक आरोपी हा माफीचा साक्षीदार म्हणून पुढे आला आणि या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली। हा खटला माफीचा साक्षीदार याच्या साक्षीवरती आधारित आहे असं देखील न्यायालयानं यावेळेला म्हटलं होतं। 2002 नंतर पवनराजे आणि पद्मसिंह पाटील यांच्यामध्ये राजकीय दरी निर्माण झाली होती। निवडणुकीत पवनराजे पराभव झाल्यानंतर राजकीय हेतूतून आणि पूर्ववैमनस्यामधून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं। राजकीय वैमनस्यामधून ही हत्या झाल्याचं देखील या संपूर्ण तपासामध्ये समोर आलं होतं। पवनराजे यांनी 2003 मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या जीवाला धोका असल्याचं एक पत्र देखील दिलेलं होतं असं देखील या तपासामध्ये निष्पन्न झालं। न्यायनिवाडा करताना अनेक मागच्या घटनांची उदाहरणं देखील दिलेली आहेत असं देखील यावेळेला बोलताना न्यायमूर्ती म्हणाले। माफीच्या साक्षीदाराचा पुरावा हा विश्वासात घेण्यापलीकडे तपासात ज्या बाबी समोर येतील त्याचाही विचार व्हावा असं देखील म्हणण्यात आलं होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार का झाला, त्याला अटक कशी झाली, कोणत्या परिस्थितीत त्याने कबुली जबाब दिले, या गोष्टींचा देखील विचार केला गेल्याचं न्यायमूर्तींनी यावेळेला बोलताना म्हटलंय। या प्रकरणामध्ये जैन यांच्या म्हणण्यानुसार गुन्हे शाखेनं मुंबऱ्यातून
त्यांना ताब्यात घेतलं, मात्र त्याला अटक केली नाही. गुन्हे शाखेनं पुढं त्याच्यावरती 3 गुन्हे दाखवले, त्याची पोलीस कस्टडी घेतली, त्यात त्याला मारहाण केली, औषधं बंद केली, मग आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयात त्यानं हीच साक्ष देखील दिली होती. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. या सगळ्यावर बोलण्याकरता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आत्ता आपल्यासोबत आहेत. सुषमाजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? सुषमा अंधारे यांचा आवाज पोहोचत नाहीये. आपण तोपर्यंत जोडण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये अरुण सावंत आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते. आपण त्यांच्याकडे त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया. अरुणजी, माझा आवाज येतोय? अरुणजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत जोडले गेले होते, मात्र त्यांचा आवाज पोहोचत नाहीये. आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि या प्रकरणातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. CBI कार्यालयाला हे तशा संदर्भातलं पत्र मिळालं, मात्र ते पत्र कोणी दिलं ते सांगत नाही आहेत. आपण न्यायमूर्तींनी नक्की काय काय झालं ते पाहतोय. संबंधित अधिकारी यांनी हे पत्र बाजूला केलं. ही एक साधीसुधी तक्रार नव्हती, तर एका मोठ्या गुन्ह्याचा भाग होता असं देखील म्हटलं गेलंय.